नमस्कार मंडळी, मी प्रियांका चव्हाण. माझ्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आता आम्ही निघालो आहे राजस्थानला, उदयपूरला. तर आम्ही आता रस्त्यातच आहोत. आता आम्ही दोन गाड्या आहेत आमच्या. ह्या एका गाडीमध्ये आम्ही सगळे आहेत, इकडे चिल्लर पार्टी बसलेले आहेत सगळेजण, आणि पुढे ताई आणि भाऊजी आहेत. तर आम्ही आता रस्त्यातच आहोत. सकाळी आम्ही पहाटे 5:30 वाजता निघालो आहे घरून, आणि आता वाजलेत 7. तर दाखवते मी तुम्हाला सगळं. बघा, हे भाऊजी आमचे ड्रायव्हिंग करतायत आणि ताई बसले इकडे. ताई हाय कर भाऊजी. आता आम्ही चाललोय. अजून राजस्थान बाउंड्री नाही आली आहे, आणि आमची गाडी आहे पाटी, एक दुसरी गाडी पाटी आहे. आणि ह्या चिल्लर पार्टीचं खूप गोंधळ चालू आहे. हाय करा सगळ्यांनी, हो हाय कर. खूपच थंडी आहे इथे, खूप म्हणजे खूप थंडी आहे. आणि पुढे राजस्थानला पण खूप थंडी आहे, आणि थंडीच्या दिवसातच आलो आहे मी. करतो ना. आता ना इथून राजस्थान चालू होत आहे. इकडे गुजरातची बाउंड्री संपली, आता राजस्थान चालू झालंय. आता आम्ही राजस्थान मध्ये आलोय. सिटी आलोय, उदयपूरला आलोय. आणि ही उदयपूर सिटी म्हणजे राजस्थानमधली खूप सुंदर सिटी आहे. तिला लेक सिटी असं पण म्हणतात. आणि आता आम्ही आता सिटी पॅलेस बघायला आलोय. इकडे पाठच्या साईडला आहे तिकडे. तर इथं आम्ही पार्किंग केली आहे, आणि आम्ही आता चाललोय तिकडेच सिटी पॅलेस बघायला. तुम्हाला पण मी दाखवते. आता इकडे दिसतोय तो सिटी पॅलेस आहे, आणि इकडे तिकीट काढणं चालू आहे. हे बघा, एका पर्सनचे 600 रुपये आहेत. तर आम्ही आता चाललोय. आता तिकीट काढून आम्ही आतमध्ये चाललोय सिटी पॅलेसला. चालले आम्ही सिटी पॅलेसच्या इकडे. तिकीट वगैरे काढलेले आहेत आम्ही, सगळे आहेत. माझी कुहू दिसते. कुठे कुहू? दिसली. चला, तर आम्ही चाललोय सिटी पॅलेस. छड़की दिखाना, इसमें नहीं आने फुटपाथ पर चले. काढ चांगलं. किती सुंदर आहे हा सिटी पॅलेस. आतून एंट्री आहे की नाही काय माहिती.
खर्च असेल ना तर राहायचं नाही आपल्याला जायचं एवढंच बघायचं. आणि पुढे एक लेक आहे तो सुद्धा आपण बघूया. जायचं. इकडे जायचं दादा. इकडे लेक आहे लेक. फॉरेनर बसलेत. फॉरेनर ओके. ओ माय गॉड. ओ वाव किती सुंदर आहे. काय लक्ष द्यायला लागतं काही गोष्टी. नाही जायचं जायचं कुठे. तलवार आहे बंद कर दे. हे डब्बा त्याच्यासाठीच बनवले. खूपच छान आहे हा लेक. खूप सुंदर आहे. खूपच सुंदर सिटी आहे बघा. खूप सुंदर व्ह्यू. ए हिला पकडा ना जरा. हिला बाबांकडे नाही आईकडे. खूप सुंदर व्ह्यू आहे बघा. ही मोठी झाली. ही मोठी अरे घोडी झाली करते ती. आणि हा पॅलेस आहे आणि हा लेक आहे. खूप छान आहे जागा इथली. खूपच सुंदर. इकडे एकदा कधीतरी याच. आम्ही आता म्युझियम बघायला जाणार सिटी ऑफ पॅलेसचं. तर आम्ही आता तिकडेच चाललोय. कुहूला तिच्या मामाने घेतले. कुहू इकडे बघ. कुहू इकडे तिकडे पळते आणि हे सगळे येतात पाठून. The City Palace Museum. ही छान मस्त सुंदर ट्रेन आहे. इथे एक आहे. मैडम जी आप समझ नहीं रहे वाच मैडम.
कितीची आहे दादा बॉटल ही? इथे 25ची बॉटल आहे. 125 रुपयाची बॉटल आहे. एंट्री करतोय बघा. आणि ही काय लक्ष द्या कोणी आता इथं हट्ट केलाय आणि आईस्क्रीम खाल्ले. फार अगदी खाली लोळून हट्ट केलेला आहे कोणी. आणि ही चॉकलेट आईस्क्रीम आहे आणि कोणी घेतली आणि ती व्हॅनिला आहे. ही एक आईस्क्रीम 100 रुपयाला आहे. येताना खूप पैसे घेऊन या कारण की इकडे खूप महाग आहे सगळंच. आपली नुसती पिण्याची बॉटल 125 रुपयाला आहे. म्हणजे विचार करा इथे जेवणाचं नाश्त्याचं साहित्य सगळं काय असेल, किती केवढं महाग असेल. तिकीट बताइए अपना. तिकीट केलं. आता आम्ही म्युझियममध्ये आलोय. तर आम्ही आता सगळं दाखवतो. कमरेच्या खालच्या भागासाठी हा यूज केला जातो आणि खूप जड आहे. आणि हे बघा घोड्याचं हे बघा ह्या टाईपमध्ये असं घातलं जातं. आणि हे बघा घोडा. हे अशा पद्धतीचे घोडे पहिले पूर्वी असायचे. महाराणा प्रतापांच्या वेळेला, महाराजांच्या वेळेला. In the India, first time power came to India. Then we have had the gun back in it. आणि इकडे त्यांचे पूर्ण सगळे हत्यारे आहेत हे पूर्वीचे. बंदूक सुद्धा आहे जुनी आणि अशी लोखंडाची आहे. हे सगळे धातू लोखंडाचे आहेत. हे त्यांच्या संरक्षणासाठी हे असे वापरले जायचे. आता इकडे आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी आहेत. त्यांच्या इकडे काय बोलतात त्या पण थोडंसं वाचूया. कटार, जामदर, राजशाही कटार, बारूद की कुप्पी, तोडादार बंदूक. हे पहिला आहे ते चाकू आहे. आणि हे बघा हे वेगळ्या प्रकारची ही बंदूक आहे. या सगळ्या तलवारी आहेत. ढाल आहे आणि हे छोटे छोटे काठीसारखे बाण आहेत वरती आहेत. ते खूप सुंदर आहेत हे.
आहेत. हे बघा, ह्या खूप उंच अशा लोखंडाच्या बंदूक आहेत. आणि हे त्यांचं तोड़ादार बंदूक आग्नेयास्त्रों में सबसे पुरानी बंदूकें में से एक इसे वर्तमान में तोड़ादार बंदूक के नाम से जाना जाता है। इसमें नाल के मुंह के कारतूस डाला जाता है। इसके निर्माण में लोहा, लकड़ी तथा हाथी दांत सब है। ये देखो, हे सगळं ते त्यांच्या ह्याच्यात वापरलं जाणारे साहित्य आहे. एक आणि या सुद्धा अशा तलवारी आहेत. महाराणा प्रताप यांच्या अशा तलवारी. हे बघा, इकडे वरती बंदुका आहेत. म्हणजे त्यांचे कट्यार पण आहेत आणि बंदूक आहेत. इकडे बंदुका आहेत, इकडे सुद्धा आहेत आणि ते पण लोखंडी. आणि हे बघा, ह्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी, ढाली आहेत, कट्यार आहेत आणि खूप छान आहेत, सुंदर आहेत. त्या सुद्धा छान तलवारी वगैरे आहेत. सगळ्या प्रकारच्या तलवारी वगैरे आहेत, ढाली आहेत, बंदुका आहेत आणि हे गदा टाईप आहे. वरती सुद्धा बंदुका आहेत बघा, ह्या सुद्धा आहेत. हे तलवारी हे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे फक्त ह्याच्याने हत्यार हे करायचे ते. आणि इकडे वरती बंदुका आहेत बघा. इकडे छोट्या छोट्या बंदुका आहेत, मोठ्या सगळं छोट्या छोट्या पिस्तूल वगैरे आहेत. डिजाइन बनी हुई है उसको ना डिजाइन